हे एव्हरीवन. तर हा आवाज आहे कुरकुरीत अशा नाचोचा, म्हणजे आपण त्याला नाचोज म्हणू शकतो बरं का. तर ही रेसिपी जी आहे ती आहे पोळीपासून बनवलेली आणि ही आहे स्नॅक्ससाठी. तुम्ही इव्हिनिंग स्नॅक किंवा तुम्ही जर कुठे जात असाल ऑफिसला किंवा तुम्ही जर टीचर असाल कुठे कामाला जात असाल तर तुम्ही हे सोबत स्नॅक म्हणून सुद्धा घेऊन जाऊ शकता आणि टाईमपास करून खाऊ शकता. तर ही खूप छान रेसिपी आहे आणि या अगोदरही माझ्या चॅनलवरती ही रेसिपी तुम्हाला नक्कीच मिळेल. तर मी इथे साधं मीठ आणि काळं मीठ मिक्स करून घेतलं आहे. हवं तर तुम्ही याच्यामध्ये लाल तिखटसुद्धा टाकू शकता, पण हे जे आहे ते मी आणि माझं बाळ खाणार आहे तर त्यामुळे मी याच्यामध्ये लाल तिखट टाकलेलं नाही आहे. खूप सोपी आहे, काहीच लागत नाही, जे काही घरी आहे तेच आपण याच्यामध्ये टाकायचं आहे. आणि माझं असं मत आहे की शिळ्या पोळीपेक्षा सुद्धा जर तुमची ताजी पोळी असेल तर हे नाचोज आणखीन छान आणि टेस्टी लागतात. नक्की एक वेळेस करून पहा. बाय बाय.